आता आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया। बीड खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडसह सगळे आरोपी आणि पीएसआय राजेश पाटील एकत्र असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। दरम्यान या फुटेजची सखोल चौकशी करण्याची मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे। आपल्या राज्यानं गुंडगिरीच्या नावानं हफ्ते वसुलीच्या टोळ्या याआधीही कधी बघितल्या नव्हत्या। राज्यावर ही वेळ धनंजय मुंडेंच्या टोळीनं आणली आहे असा आरोप मनोज जरांगे यांनी केला। संघटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ देता असेही जरांगे म्हणाले। खंडणी प्रकरण ही खंडणी नव्हतीच तर हा इलेक्शन फंड होता। निवडणुकीसाठी लागणारा पैसा खंडणी आणि दादागिरीतून वसूल केला गेला असा आरोप शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर बीडच्या मांजरसुंबा या गावात 9 एकर जमीन आहे। 50 एकर जमीन खरेदी केली आहे। इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे। महादेव मुंडे या हत्या प्रकरणाला 3 महिने उलटूनही अद्याप आरोपींविरोधात कारवाई करण्यात आलेली नाही। दरम्यान या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याकरता आकानं प्रयत्न केले असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याची सीआयडी कोठडी संपणार आहे। त्यामुळे त्याला बीडच्या विशेष मोक्का न्यायालयामध्ये दुपारी हजर केलं जाणार आहे। वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। परत एकदा सकाळच्या 100 बातम्या। दादा भुसे यांनाच नाशिकचं पालकमंत्री करा अशी मागणी शिवसैनिकांची आहे। शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांनी पदाधिकाऱ्यांसह एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि ही मागणी केली। एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली। तो जर कोणी पालकमंत्री होईल त्याने कुंभमेळ्याच्या दृष्टीने चांगलं काम करावं अशी भुजबळांनी भूमिका व्यक्त केली। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद न मिळाल्यानं नाराज असलेल्या मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक आक्रमक झाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी या बंगल्याबाहेर गोगावले समर्थकांनी घोषणाबाजी केली आणि भरत गोगावलेंना मंत्रिपद देण्याची मागणी केली। पालकमंत्री पदाचा आम्हा सगळ्यांना आहे नाद पण आमच्यामध्ये होतो आहे वाद अशा शब्दात रामदास आठवलेंनी पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर पालकमंत्री पदाचा वाद मिटेल असंही आठवले म्हणाले। देशासाठी राहुल गांधी सत्याची लढाई लढत आहेत। भाजप सरकारनं त्यांना ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते घाबरले नाहीत। आमची विचारधारा सामान्य दीनदलितांना न्याय मिळवून देण्याची आहे। आमची परंपरा हुतात्म्यांची आहे। जेलमध्ये बसून चिठ्ठी लिहिणाऱ्यांची नाही अशा शब्दात खासदार प्रियंका गांधींनी भाजपावर टीका केली। वसंतदादा शुगर फॅक्टरी वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ 23 जानेवारीला पार पडणार आहे। शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न होणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत। दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली। उदय सामंत शिवसेनेचे 20 आमदार घेऊन भाजपमध्ये जातील असं विधान संजय राऊतांनी केलं होतं। दरम्यान आम्ही सगळे आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहोत। आमचा संसार नीट चालू आहे असं उत्तर आमदार निलेश राणेंनी दिलेलं आहे। कुडाळमधील भाजपच्या मंडळ अध्यक्षांसह 63 बूथवरील 18 सरपंच, 18 शक्ती केंद्र प्रमुखांसह 55 बूथ अध्यक्षांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला। आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला।
नांदेडमध्ये आगामी निवडणुका मवियासोबतच लढणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटानं केली आहे. मात्र सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू असा इशारा उबाठाचे जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांनी दिला. आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या की मविया म्हणून हे उद्धव ठाकरे 23 तारखेला जाहीर करतील अशी माहिती सचिन अहिर यांनी दिली आहे. दरम्यान निवडणुका स्वतंत्र लढाव्यात असा मतप्रवाह असल्याचं त्यांनी जाहीर केलं. महायुतीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून कुरघोडीचं राजकारण रंगलेलं आपण बघतोय. रायगडमधील शिवसेना आमदारांनी तर मुंबईत येऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत गोगावलेंना पालकमंत्री करण्याची मागणी केली. आता या तिढ्यावर महायुतीचे नेते काय निर्णय घेतात याची उत्सुकता आहे. भरत गोगावले आणि दादा भुसे यांना त्यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री पदापासून दूर ठेवल्याने त्यांच्या समर्थकांनी मोठी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील घरासमोर गोगावले समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलंय. गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे दादा भुसे यांनाच नाशिकचं पालकमंत्री करा अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. जिल्ह्याच्या विकासात दादा भुसे यांचा मोठा वाटा असल्याचा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब रायगडच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील व भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री केलं जाईल असा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे. ते सगळे एकत्रितपणाने बसून निर्णय घेतील. माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही सुसंस्कृत आहोत. आघाडीच्या राजकारणात, युतीच्या राजकारणामध्ये सर्वांच्या मनासारखे होईल अशातला काय भाग नाही. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा हा तिढा महायुतीचे नेते कसे सोडवतात याची उत्सुकता आहे. वेगवान स्वरूपातल्या घडामोडी पुन्हा एकदा. समीर वानखेडेचे भाऊ संजय वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणाचा तपास अहवाल सादर करण्याचे आदेश वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 फेब्रुवारीला होणार आहे. राज्यातील बांगलादेशी घुसखोर शोधण्याकरता राज्य सरकारनं SIT स्थापन केली आहे. सगळ्या विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्र पाठवलंय. आता किरीट सोमय्या यांना दिलेली तक्रार आणि पुराव्यांच्या आधारे SIT स्थापन करण्यात आलेली आहे. नांदेडमध्ये डीजेचा आवाज कमी करण्यावरून माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह त्यांच्या पुत्रानं स्थानिक नागरिकांसोबत वाद घातला आणि धक्काबुक्की केली. या प्रकरणी माजी आमदारासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे उद्यापासून पुन्हा एकदा मैदानात उतरत आहेत. नाशिकमध्ये 3 दिवस मुक्काम करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना सूचना करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील. गेल्या वर्षी निवडणुकांमुळे हात सैल सोडला होता, मात्र आता तसं होणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलंय. तर राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्यामुळे आर्थिक दुष्परिणाम होत असल्याचंही ते म्हणाले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर समितीकडून त्यांचा विठुरायाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला, स्वागत करण्यात आलं. 1 रुपयाची पीक विमा रद्द करण्याचा विचार सुरू असल्याच्या मुद्द्यावरून ही योजना रद्द करण्याचा विचार सुरू असल्याच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी सरकारवर जोरदार टीका केली. अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यास सरकारला लाज वाटत नाही का असा सवाल कडूंनी केला. मुंबईत 1 रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाला आहे. गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिले गेलेत. मार्चपासून कृषी खात्याच्या सगळ्या योजना ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत राबवण्यात येणार आहेत. असं पीक विम्यातील गैरप्रकार, भ्रष्टाचार थांबेल असा विश्वास कृषी मंत्री यांनी व्यक्त केला. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं छगन भुजबळ यांना दिलासा दिलाय. सुप्रीम कोर्टानं ईडीची याचिका फेटाळल्यानं छगन भुजबळांना दिलासा दिलाय. महावितरणकडून राज्यातील 329 उपकेंद्रांचं खासगीकरण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठीची निविदाही काढण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय. महावितरण कंपनीसह ऊर्जा सचिवांना आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर त्याला आता डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी पोलिसांच्या सुरक्षेत तो त्याच्या घरी पोहोचला. तर पुढे देखील त्याच्यासाठी नवीन सिक्युरिटी टीम नियुक्त केली गेली आहे आणि 24 तास ही टीम सैफच्या सुरक्षेसाठी सज्ज असणार आहे.
स्टोरेज गैरव्यवहार प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. त्यात 8 युक्रेनचे आणि 1 तुर्कस्थानचा नागरिक आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीने 200 कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. छत्रपती संभाजीनगरामध्ये संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार या शिंदेंच्या 2 शिलेदारांमध्येच आपापसात जुंपली. पालकमंत्री पदावर 5 वर्ष आपणच राहणार असं म्हणत शिरसाटांनी अब्दुल सत्तार यांना डिवचलं. त्याचसोबत अब्दुल सत्तारांवरही त्यांनी आरोपांच्या फैरी टाकल्या. आता या 2 शिलेदारांमध्ये समेट घडवण्याचं मोठं आव्हान एकनाथ शिंदेंसमोर आहे. संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदे यांचे शिलेदार. या शिलेदारांमध्येच आता कलगीतुरा रंगलाय. संजय शिरसाट आता पालकमंत्री झाल्याने त्यांनी उघडपणे अब्दुल सत्तार यांना डिवचायला सुरुवात केली. किती दिवस राहिलं, कधी जाईल, 2.5 वर्ष राहिलं, हे राहिलं ते राहिलं. अरे संजय शिरसाट काय चमत्कार करायचा मला कळतो ना तेवढा. 5 वर्ष राहील मी, चिंता करू नका. अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांना पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला. बिचारी उभी राहिली, तिला पाडायला पैसे नव्हते, पडली पाहिजे म्हणतात एका महिलेसाठी. अरे बांगड्या भराना झाल्या हो, कशाला राजकारण करता. आता जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकींच्या तोंडावरती उपमुख्यमंत्री शिंदे या दोघांमध्ये कसा समेट घडवतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता पुढच्या वेगवान स्वरूपातल्या बातम्या. रायगड तालुक्यातील उरणमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढलाय. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केली आहेत. तर तब्बल 3 आठवडे चिकनची दुकानं बंद राहणार आहेत. उरणमध्ये बर्ड फ्लूमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 2 दिवसांमध्ये 1237 कोंबड्या नष्ट करण्यात आल्यात. त्यामुळे बाधित 43 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती आहे. आता प्रवाशांना आपली बस कोणत्या ठिकाणी आहे हे देखील कळणार आहे. एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्थानकावर येण्याची अचूक वेळ समजणार आहे. एसटी नो व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम बसवल्यानं ॲपवर बस कोणत्या ठिकाणी आहे हे समजू शकेल. पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचा निर्धारित मार्ग बदलण्यावरून पुणे नाशिक आणि अहिल्यानगर इथल्या लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी आहे. खोडद इथल्या दुर्बीण प्रकल्पाला धक्का न लावता सध्या आहे त्याच मार्गावर हा प्रकल्प साकारला जावा असं लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बहुचर्चित 1310 गाड्या भाडेतत्वावर घेण्याच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आणि अखेर ही निविदा प्रक्रियाच रद्द करत महामंडळाला मोठा धक्का दिलाय. नव्यानं पारदर्शीपणे निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश महामंडळाला देण्यात आले. ठाण्यामधून वेलमाशाची उलटी पोलिसांनी जप्त केलेली आहे. त्याआधी म्हणजे ही एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ही बातमी आपण काही क्षणात बघूया. एक छोटासा ब्रेक पहा फक्त. न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत. आता पुढच्या बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाकुंभ मेळाव्यात जाणार आहेत. 5 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी महाकुंभमध्ये येणार असून तिथं पवित्र स्नानही करणार आहेत. ठाण्यातून वेल माशाची उलटी पोलिसांनी जप्त केली. तब्बल 5 कोटींची 5 किलो 48 ग्रॅम उलटी पोलिसांनी जप्त केली. तस्करांना बेड्या ठोकल्या. जोगेश्वरी विक्रोली लिंक रस्ता इथल्या महामार्गादरम्यान रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे. मात्र त्या कामातील तांत्रिक अडचणी दूर करून रुंदीकरणाचं काम लवकर सुरू करावं. अडथळा ठरणाऱ्या 56 बांधकामांवर पालिका कारवाई करणार आहे. देशातील 2 आघाडीच्या आयटी कंपन्यांनी कॅम्पसमधून सुमारे 32,000 फ्रेशर्सची भरती करण्यात येणार आहे. इन्फोसिस पुढील वर्षी 20,000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. म्हाडाची 31 जानेवारीला निघणारी कोकण विभागातील घरांची सोडत पुन्हा लांबणीवर गेली आहे. कोकण विभागात 2264 घरांकरता काढली जाणारी लॉटरी आता पुढे ढकलण्यात आली आहे. पवई इथं जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्ता पुलाजवळ तांसा जलवाहिनीला पहाटे मोठी गळती लागल्यानं या जलवाहिनीचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला. मात्र यामुळे एस विभाग भांडूप, के पूर्व अंधेरी, जी उत्तर धारावी आणि एच पूर्व वांद्रे या विभागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
यंदा इंद्रायणी भाताच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. इंद्रायणी भाताचं उत्पादन घेणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. क्विंटल मागे 2,300 रुपयांचा भाव मिळालेला आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची तब्बल 67,131 क्विंटलची आवक झाली आहे, तर सोयाबीनला 4,044 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. राज्यात कांद्याची आवक चांगलीच वाढली आहे. सोलापूर बाजार समितीत कांद्याला 2,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळालाय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. पुणे मुंबईसह राज्यातील सगळ्याच बाजार समितीच्या आवारात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. टोमॅटोच्या दरात त्यामुळे घट झाली आहे. घाऊक बाजारात 1 किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार 4 ते 5 रुपये किलो, तर किरकोळ बाजारात 1 किलोला 15 ते 20 रुपये भाव मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. देशात नोव्हेंबर-डिसेंबर 2024 या 2 महिन्यांमध्ये खाद्यतेलाच्या आयातीत 16% वाढ झालेली आहे. प्रामुख्यानं सूर्यफूल आणि सोयाबीनच्या आयातीत वाढ, तर दरवाढीमुळे पामतेलाच्या आयातीतही घट झाली आहे. भायखळ्यातील राणीच्या बागेत सर्पालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय या प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. दरम्यान येत्या काही महिन्यांमध्ये सर्पालयाच्या बांधकामाला सुरुवात होईल. राज्यामध्ये कर्करोगाचं प्रमाण वाढतंय. यामध्ये स्तन आणि गर्भाशय मुख या कर्करोगाचे रुग्ण जास्त आहेत. या दोन्ही कर्करोगाच्या निदानाकरता राज्यात मोहीम राबवण्यात यावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. मागे गणेशोत्सवाकरता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पूर्णतः बंदी असली तरी मुंबईत जागोजागी अद्यापही पीओपीच्या मूर्तींकरता ऑगस्ट महिन्यात उभारलेले मंडप तसंच आहेत. त्यामुळे पीओपीच्या मूर्तींची बंदी ही केवळ कागदावरच उरली असल्याचा आरोप मातीच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनी केला. गणपतीत मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या नसाव्यात असा स्पष्ट आदेश उच्च न्यायालयानं देऊनही यावर्षी या आदेशाची अंमलबजावणी होणार की नाही याबाबत अद्यापही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. मूर्तिकारांसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानं अभ्यासासाठी 3 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींकरता सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सुविधा आता तालुका स्तरावर उपलब्ध होणार आहे. महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शुक्रवारी दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरं आयोजित करून प्रलंबित दिव्यांग प्रमाणपत्राचा निपटारा करावा असे निर्देश आरोग्य विभागानं दिले आहेत. बालाजीनगर मेट्रो स्थानकाबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर बालाजीनगर आणि नव्यानं सहकारनगर बिबवेवाडी या स्थानकाबाबत व्यवहार्यता तपासून 5 स्थानकांबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे मेट्रो प्रशासनाला केल्या आहेत. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या ज्या वेगवान स्वरूपात आपण बघत होतो. आज दिवसभरात काय काय घडामोडी घडतायत ज्यावर आपलं लक्ष असणार आहे त्या बातम्या सुद्धा तुम्ही आता बघणार आहात. आणि अर्थातच आपण बघितलं की राजकीय पटलावर सुद्धा वेगवेगळ्या घडामोडी घडतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोसला गेलेले आहेत आणि तिथे पहिल्याच दिवशी खूप मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक करण्यात आली. आज सुद्धा याविषयीची अपडेट आपण घेणार आहोत. त्याचबरोबर पालकमंत्री पदावरून महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही चित्र आहे ते आज उद्यामध्ये येत्या आठवड्यामध्ये निवळेल का मुख्यमंत्री आल्यानंतरच त्यावर पडदा पडेल हेही बघणं महत्त्वाचं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, आता सुरेश धस यांनी केलेले नवे आरोप, या सगळ्यावर आपलं लक्ष असेल. गावाकडच्या 50 बातम्या आता आपण बघणार आहोत आणि सुरुवात या बुलेटिनची करूया महत्त्वाच्या बातम्यांनी.